तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मौसम बघा कसा आहे आणि आपण निघालो आहे कोकण राईडला. मालवणला चाललो आहे आपण सध्या. एक गणपतीचं मंदिर आहे तिकडे चाललो आहे, तिथं व्हिजिट करणार आहे. आणि ह्यावेळीस मी एकटा नाही आहे, माझा मित्रसुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्र आहे आणि खूपशी आपली एक मोठी मंडळी आहे ज्यांच्याबरोबर आपण चाललो आहे. तर सध्या मी मार्शलमध्येच आहे. थोड्या वेळानं आम्ही इथून निघणार आहे. दोघजण आणखी पार्टनर येणार आहे आमचे. तर ते आल्यानंतर आम्ही इथून निघणार आणि डायरेक्ट जाणार साखळीला. आणि साखळीतून आमची एक गँगच आहे, तर त्या गँगबरोबर आम्ही निघणार एक मस्तपैकी अशा आपल्या फराटेदार राईडसाठी. तर भेटू आपल्याला थोड्या वेळानं गाडीवरती. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आपण निघलेलो आहे. आपले 2 मित्र आहेत, ते पण आलेले. तो मित्र आहे ना, तो GT वाला आहे आणि त्याची बहीण, ते 2 जण आलेत. मी आणि माझा मित्र आहे दत्ता. तर आम्हाला ऍक्च्युली झालेला आहे उशीर, कारण 6-6:30चा टायमिंग होता, जो की ऍक्च्युली क्रॉस झालेला आहे. 6:30च्या आम्हाला वाजले 7, ऑलमोस्ट 7 वाजायला आले. खरं सोडून येऊ बरे, 4 दिवस ड्युटी करता, 8 दिवस स्पिरिट होना चाहिए, स्पिरिट असायला पाहिजे. हो सगळ्या आयला घेऊन नाहीये तरी पण घेऊनच फिरायचं आहे ना. हे आहे आमची गँग, म्हणजे रायडर्सचा ग्रुप. हा पूर्ण एवढे बघू शकता तुम्ही. तर एका ग्रुप मध्ये असं राईड करायचं जी मौज आहे ना, ती एकदम खूपच वेगळी आहे. आणि त्याच्यामध्ये गाड्या बघायला गेला ना, तर भाई गाड्या ना एकदम अशा रापचिक रपाक आहेत त्या गाड्या. हे एकटा हंटर घेऊन आहे पुढं. भाई ना एक्झॉस्ट असा लावलाय ना की कान ठळ्या बसते त्या, एकदम कानाची बांगबुंग मध्ये लागते. त्याच्यामुळे नाही, मी जरा मागच आहे त्याच्यापेक्षा. नाहीतर मला वाटते तुम्हाला माझा आवाज कमी आणि त्याचा आवाज जास्त येणार. त्याच्यामुळे जरा मी मागच आहे. मालवणला चाललोय सध्या. एक गणपतीचं मंदिर आहे, मला सध्या नाव माहित नाही, पण मी जाणार नाही. मेन्शन करतो बघा, इथं हे मेन्शन केलेलं आहे, तुम्ही इथं चेक करा. हे आहे या लोकेशनचं नाव. आणि ही लोकेशन कशी वाटेल ते जरूर कळवा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये. आता आपण पोहोचलेलो आहे गोवा बॉर्डर वरती. मला अजब वाटतं बरं का, तो एकटा आहे, काय म्हणतात त्याला, हंटर आहे त्याच्याकडे बरं का. हिने एक्झॉस्ट असा जबर लावलाय ना, काय सांगायचंय. त्याला पोलीस कसं धरत नाही, तो मला मोठा प्रश्न. टायमिंग होता 6:30, वाजलेत किती? 8 वाजायला 10 मिनिटं आहेत. तर 6:30ला निघायचा टाइम होता, 8 वाजलेत आणि 8 वाजता आम्ही गोवा बॉर्डर क्रॉस करतोय. म्हणजे कुठं झाला बाई टाइम, कुठं काय का शिस्त. मॉर्निंगचे आपले फर्स्ट 30 किलोमीटर्स झालेले आहेत, 30.01 किलोमीटर्स. आणि अजूनही आपली टाकी जी आहे ती फुल आहे. तो 350 वाला कुठे गेला काय माहित, आवाज करत. तो याच्यापाशी थांबला का काय माहित. भाई बोबर पण आहे, नाद करतो काय भाईचा स्वॅग बघा, स्वॅग. अँड हिअर वी गो. आपण आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये. लालपरी, नादकरी लालपरी. आता पुढे आहे महाराष्ट्राचं हे काय म्हणतात त्याला, महाराष्ट्राची बॉर्डर येणार. आणि मग तिथून आपण एंटर करू आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर भाई आता इथून हा छोटासा घाट आहे, क्लीन करण्यासाठी मस्त मजा येते भाई खरंच. आणि ग्रुप बरोबर असलो ना तर आणखीन मजा येते. तर आता हा ग्रुप थोडे जॉईन करून ना, किती झालेत माहिती आहे का, टोटल पॉप्युलेशन आमची अराउंड 14 वगैरे झालो आम्ही. हे चायला पाच पण चालू झालं रे, अवघड आहे पावसात रेकॉर्डिंग करायला. कारण आपण ते ग्लू जे आहे ना, तो मी लावलेला नाही, त्याला कुठेतरी थांबावं लागणार आणि ते अप्लाय करायला लागणार मला. फॉर दिस रिझन मी ते घेऊन आलो होतो, स्टिकी ग्लू. आणि ह्या भागात ना पावसाची 100% गॅरंटी असते, म्हणजे असतेच बरं का. काय काय वळण आहे, या वळणला वळणच नाहीये. तर भाई आता झालाय टाइम 8:30 आणि आपण पोहोचलेलो आहे बांदा. जो आम्ही टाइम एक्सपेक्ट केला होता तो एक्सिड झालेला आहे. अरे बापरे, हंटर घेऊन येतोय भाई, असा खतरनाक फोडते ना गाडी, असं फाट. चायला मी पण याला दाखवलं असतं. काय आहे, मी अजून डीबी नाही काढला. मी डीबी काढला ना तर मग दाखवतो फाट काय असतं ते. आता फायनली आपला हायवे आहे ना तो चालू झालेला आहे. इथून जी राईड असणार ना आपली भाई, एकच नंबर असणार सध्या हायवेला. म्हणजे आता महाराष्ट्राचं ते बॉर्डर येणार आहे थोड्या वेळात. थोड्या वेळाने
तर मग त्याच्यानंतर मी फ्री आहे माझा डीबी क्लिअर काढायला. डीबी क्लिअर काढला की रस्त्यात सगळ्यांना किल करत जाईल. पण आपल्याला म्हणजे मला सध्या तसं मन नाहीये ते काढायचं वगैरे. जास्त आवाज होतो ना मला, तो जास्त आवाज पण मला नाही आवडत. आणि आता नॉर्मली आहे ना हा विथ डीबी चा आवाज येतो ना, बेजी मारतो ना, वा भाई वा वा, एकच नंबर. कळलं. पण पोलीसच नाहीये इथं थांबवायला, सर्वात मोठी गोष्ट. मला आता ना अशी कडकडून भूक लागली आहे ना सध्या, कडकडून एकदम कडकडून भूक लागली आहे मला. आणि पुढचे मित्र कुठे गेले काय माहित, मागचे तर आहेत, पुढचे एवढ्या फास्ट गेले मला वाटतं गायबच झाली. तर मित्रांनो बघू शकता गर्दी केवढी आहे इथून इथपर्यंत. तर आता निघूया आपण, ब्रेकफास्ट साठी थांबूया थोड्या वेळानं. पावसाचं वातावरण दिसतंय पण एक प्रॉब्लेम आहे, पाऊस नाही यायला पाहिजे. पाऊस आला ना मित्रांनो तर मग जरा अवघड होईल आपलं. तळ्यात मळ्यात असं होत राहील. लोक रिएक्शन देतात बघून ब्लॉगर काय म्हणते त्याला, ब्लॉगर यांना वगैरे, ब्लॉगर वगैरे यांना बघून ना ते तर एक्साइट होतात आणि व्हिडिओ वगैरे ते चालूच आहे बघा त्याचं. पण मगाकडनं मी बघतोय त्याला, तो सगळ्यांचे एक एक क्लिप काढतो. आणि तो मेन गोष्ट काय माहिती आहे का, तो आमच्या बरोबर नाहीये, तो आमच्या बरोबर नाही, तो फक्त आमची रेकॉर्डिंग वगैरे करून घेतो एवढं. क्लायमेट पण एकच नंबर आहे मित्रांनो, एकच नंबर. सगळं असं ढगढग झाले पण पाऊस नाहीये. मेन मुद्दा हा आहे, पाऊस नाही. आम्ही ज्या स्पीडनं चाललो ना सध्या, मला वाटतंय आम्ही ना 11 वाजायच्या आत पोहोचन. हो 100% पोहोचन. कारण आता 90 किलोमीटर झालेत आणि ज्या लोकेशनला आम्ही चाललोय ना, ती लोकेशन ऑलमोस्ट माझ्या घरापासून मला दाखवत होतं 158 और 57 किलोमीटर समथिंग. तर बघायला गेलं तर ना, तर त्या हिशोबाने तर आम्ही लवकरच पोहोचन. हा आपला एक मित्र आहे R15 वाला दिपेश. हा पण व्हिडिओ वगैरे करतो बरं का, त्याच्यावरती आपलं काय युट्यूब वरती शॉर्ट्स वगैरे असतात, तिथं काय ना काहीतरी असतं, 100% असतं काय ना काहीतरी. हायवेवरती असं जरा जपून जावं लागतं बरं का, नाहीतरी तेल खल्लास होऊन जाईल. काय कळत नाही, हायवे आहे ना. आणि हा डिस्टन्स ऍक्च्युली मेंटेन करायला पाहिजे 2 रायडर्स मध्ये. पण पुढे जे चाललंय ना ते बघून मला नाही वाटत ते बरोबर चाललंय. ते ऍक्च्युली रॉंग आहे. तर पोहोचलो आपण फायनली ब्रेकफास्ट करण्यासाठी. एक्झॅक्ट 100 किलोमीटर्स वरती हा आपला स्टॉप आहे. चहा, गुळाचा चहा उत्तम. तर आता आपला झालेला आहे ब्रेकफास्ट, चहा वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता थोड्या वेळाने इथून आपण निघू आणि आपल्या रस्त्याला ना परतलं. पावसाचं वातावरण बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता मागं वातावरण सध्या काय चालू आहे, एकच नंबर. तर सध्या ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो, पण ब्रेकफास्टसाठी काहीच नाही आहे, फक्त चहा. बघू शकता गेंडा स्वामी काय लिहिले तिथं, कोकण रत्न अमृतातुल्य. तर आपली एक कप चहा. आणि तर तुम्हाला भेटू थोड्या वेळानंतर आपल्या गाडीवरती. तब तक केली आहे तुम्ही पण चहा पिया, मी पण चहा पिया. होऊ शकता आपली पापडी चिंच पोपडी इथं थांबलेली आहे बाई. ले रागीट चालवलं बरं का हिला. तर आपला मित्र आहे एकच नंबर. तर झालं आपलं सगळं रेडी. तर आपण निघू आता इथून. तर तुम्हाला माहिती आहे का, ब्रेकफास्टच्या नावावर ना आम्ही फक्त चहा पिला एवढंच, आणि की काय नाही. तर सकाळी रात्री मी टाकी फुल केली होती बरं का. आणि टाकी फुल केल्यानंतर आता फक्त 105 किलोमीटर आपण चाललोय. आणि याच्यावर आपले 2 पॉईंट दिसते ना, हे 2 पॉईंट गेलेत आपले 2. म्हणजे मायलेज आयला काय गाडी मायलेज येते का काय करते मला तेच कळत नाहीये. एवढ्या लवकर 2 पॉईंट टेपत. तर बघू शकता एवढी गर्दी आहे आपल्याकडे सध्या. मध्ये असं रस्त्याचं काय काम चालू ठेवले यांच्यानी मला ते कळत नाही. कशामुळे लावले, काय कारण काय आहे. हा एवढं क्लीन करा आणि चायला रस्ता चालू करा ना तुम्ही. कशाला उगाच हे बिना कामाचं. भाई काय बोलला त्यालाच माहित, मला तर काय ऐकू आलेलं नाहीये. कारण गाडीचा आवाज आणि या हेल्मेट मध्ये एवढा विंड नॉइज येतो ना,
काय सांगायचं तुम्हाला, केवढा विंड नॉईज येतोय. आपल्या मागं पण एकटा येतोय. काय गोप्रो वगैरे काहीतरी लावलंय त्यांनी डोक्याला लावून तो कसा शूट करतो मला ते कळत नाही. प्रश्न आहे मला. पॉइंट ऑफ व्ह्यू असं वरून असं डोक्याच्या वर म्हटल्यावर त्याला रस्त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू जास्त येईल ना. पोरं एवढी खुश आहेत ना, त्याला रात्री तुम्हाला काय सांगू, झोप येत नव्हती. चायला सकाळी उठायचंय, राईडला जायचंय. झोपच नाही. 11 वाजले, 12 वाजले. सकाळी तर लवकर उठायचं आहे. चायला लवकर उठून तरी काय फायदा नाही झाला. आम्ही सगळेजण लेटच झालो. तो विषय वेगळा आहे. अरे रे 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 रे, कातील दिल को छू गई. तर बघू शकता पाऊस आल्यानंतर काय होतं ते. कोणीच रेनकोट घातलं नव्हतं बरं का, पण पाऊस आल्यानंतर थांबावं लागलं सगळ्यांना. शेवटी थांबलो होतो, पाऊस येणार रेनकोट घालणार म्हणून, पण थांबलो, रेनकोट घातला आणि पाऊस गेला. अभिषेक रोकडा गेलो बरं पाऊस. रोकडा गेला, चांगलेलं आहे रोकडा घेतलं. तर ही आहे आपली पावसाची कहाणी बरं का. टायर वगैरे गरम झाले, इंजन पण गरम झालं होतं. आता तर इंजनवरती पाणी पडलं ना तर होईल थंड इंजन आपलं. वेअर इज दॅट बॉबरवाला, वेअर इज दॅट हंटर गाय. मी काय म्हणत होतो, पाऊस हा टेम्पररी आहे. आला गेला, आला वारा गेला वारा, असं आहे ते. आता आला लगेच गेला. आता जर समजा मी रेनकोट घातला असताना, एवढा भयंकर घाम आला असताना, माझ्या रेनकोट माझ्या कपड्याच्या आतमध्ये पाऊस चालू झाला असता माहितीये का, घामाचा. ते पण विषय एकदम वला झाला असता. तर आता इथं थांबण्याचा जो हे आहे ना, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात रे, उद्देश नाही रे, येडगांडीचा उद्देश नाही, दुसरं काहीतरी काय म्हणते त्याला इथं थांबणं. हा सांग शिंदे जागा उरवले. तर इथं सध्या थांबायचं कारण काय माहिती आहे का, आमचे असे होशियार म्हणतात ना, ते 2 ते 4 रायडर्स आहेत. त्याच्या हायवेवरून थेट रानात चालले बघा, तशा टाईप थेट गेले ते सरळ. तर मग आता इथं त्यांचं आम्ही वेट करतोय. तर बघू शकता का सध्या रस्त्यावर आहे आम्ही, मला दाखवतो. कॅमेरा हेल्मेटवरतीच असू द्या. हे बघा, आणि हा मागं आमची गँग. आयला मला एक कळत नाही, आता मागं आपल्याला एवढा पाऊस भेटला, एवढं हे झालं, आणि इथं चायला आहे शपथ इथं एक थेंब नाही या पावसाचा. अवघड आहे भाई इथं, म्हणजे मीटर वरती पाऊसच नाहीये. तर आता मी जरा टाइमपास करणार मागं बसून, आणि आता आपला रायडर चेंज झालाय. द रायडर आता आपली गाडी आहे दत्ताच्या हातात. अभय माने द रायडर. तर बघा आता चाललो आपण. झापूक झुका, अरे शेतकरी माणूस हा, पाठीमागे काय घेतलं ते कडीपत्ता. तर पोचलो आपण आपल्या डेस्टिनेशनवरती. हा पहिला डेस्टिनेशन आहे आपला, आणि बघू शकता आता सगळेजण पोचले आम्ही. मागं बघा, सध्या देवळामध्ये एवढी गर्दी आहे ना. हेलो गाइस, मीट दीपेश. सध्या आपल्याला इथं असं हे सुंदर दृश्य बघायला मिळतं. विषय पाणी. क्लिनिंग बेस्ट प्लेस असली भोवपा खातीर. अरे सांग.
फटिंग फटिंग सांगणार आमचा दुसरा मनीस घर आहे तिसरं मनीस झाडा सकल असं दाखवत आहे का? तर आता हा आपला पहिला स्टॉप सुखरूप झालेला आहे कम्प्लीट अँड वी आर नाव हेडिंग टुवर्ड्स आवर सेकंड स्टॉप दॅट इज कुंकेश्वर टेम्पल अँड बीच. हा एवढा खराब रस्ता आहे ना इथं, काय सांगायचं केवढा खराब रस्ता आहे, पाक मोकार एकदम. पण जास्त मोठा नाही बरं का खराब, थोडाच आहे. भाई एकच नंबर नजारा आहे, एकच नंबर. चायला नाळ खोळा गणपतीपुळा, काय भाईरी नजारा आहे रे. छे 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 छे, कडक आहे एकदम कडक. असं वाटतंय चायला काहीतरी मस्त मोठी लाट रॅली चालू आहे. खरंच ड्रोन ड्रोन फुलपाखरू उडत होतं. कुठे गेला फुलपाखरू भाई, कुठे गेला? कोकण राईड मध्ये मजा म्हणजे हीच आहे. जेव्हा मी याला आपलं रत्नागिरीला आलो होतो ना गणपतीपुळे, त्यावेळेस प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, आम्ही जाताना कसं गेलो, पूर्ण हायवे वरून गेलो. जर आम्हाला माहीत असतं किंवा आम्ही नीट प्लॅन वगैरे केला असता ना, तर आम्ही असा काहीतरी रूट घेतला असता. आणि हा एकच नंबर रूट आहे. माझ्या जास्तीत जास्त राईड्स आहे ना ते आहेत सोलो, म्हणजे ग्रुप वगैरे ग्रुप बरोबर नाहीये किंवा मित्राबरोबर अशा टाईप नाहीये. सोलो राईड जास्तीत जास्त माझे सोलोच राईड आहेत. पण त्याच्यात एक वेगळीच मजा आहे. त्याच्यात तुम्हाला फ्रीडम आहे. जो मी करण तोच मी हे आहे, म्हणजे सगळं माझ्या हातातमध्ये. आता येतं काय, सगळे कंट्रोलमध्ये आहे. सगळ्यांना कंट्रोलमध्ये राहावं लागणार, सगळ्यांच्या म्हणजे मागं जावं लागणार. नो ओव्हरटेक्स नो आहे, तो रूलच आहे आमचा. ओव्हरटेक नाही काय नाही. आम्ही आता थोडक्यात बीचवरती पोहोचलेलोच आहे. ते बघा तिकडे बीच आहे आणि बहुतेक इथं पण एक मंदिर आहे, जे एक नंबर मंदिर आहे खरंच. पण आम्हाला पार्किंग कुठं आहे, सध्या पार्किंग शोधावं लागणार. सावली जर भेटली ना तर एकच नंबर झाला. फायनली पोचलो कुंकेश्वरला. भैया आमचीच गर्दी झाली इथं पूर्ण, आमची म्हणजे आमचीच आहे. दीपेश भाऊला यायचं आहे व्लॉग मध्ये. दीपेश भाऊ हाई. आम्ही सगळे मस्त. आम्ही आता आलो म्हणजे- कुणकेश्वरला. कुंकेश्वर कुणकेश्वर टेम्पल टेम्पलला आलो. बाई- या, कधी आमच्या सोबत राईडला. पुढच्या वर्षी. सध्या मी त्या मंदिराच्या पटांगणात आहे आणि इथं सध्या मेंटेनन्स केला आहे ना, तो एकच नंबर आहे बरं का. शूज वगैरे ठेवायला जागा आहे. तर आपण सध्या एंटर करतोय मंदिरामध्ये. आणि मंदिर हे असं एक भव्य सुंदर आहे. आणि याची एंट्री गेट जी आहे ना ती बघू शकता तुम्ही आता सध्या कशी आहे, एकदम लाल जवाब. आणि आमची सगळ्यांची मंडळी आतमध्ये. आम्ही आज आलो कुणकेश्वर देवामध्ये. हे आहे देव मंडलिक मंदिर. बारीकचं आहे पण त्याच्या आतमध्ये मस्त आहे बरं का. तुम्हाला दाखवतो, जर अलाव आहे तर मी जातो घेऊन आपला कॅमेरा आतमध्ये. हे जे मंदिर आहे हे आहे एका समुद्राच्या किनारी. जसं की गणपतीपुळेचं जे मंदिर आहे सेम आहे हे पण मंदिर. कुंकेश्वर कुंकेश्वर टेम्पल. मी तुम्हाला सध्या दाखवतो की समुद्र कसा आहे इथं. तर तुम्ही माझ्या सध्या पाठीशी बघू शकता की हा इथं जो परिसर आहे, इथला जो हे आहेत ना, हे कसं आहे. आणि मला एवढं ह्या जाग्याबद्दल ना मला एवढं माहीत नाही आहे, पण एवढं सांगू इच्छितो की ही जागा एकच नंबर आहे. तुम्ही इथं विजिट करायला पाहिजे. तुम्हाला दिसत असेल इथं पण एक बारीक मंदिर आहे. इकडं पण आहे, तिकडं पण आहे, इथं पण आहे. पण सर्वात मोठं जे मेन मंदिर म्हणतात ना ते हे. आणि याचं जे फेसिंग जे ह्या साईडला आहे ना समुद्राच्या पुढं, तर ते एकच नंबर आहे. तर हे जे आहे मंदिराच्या पुढची बाजू, ॲक्च्युली मागची बाजू तिथं आहे, ते पुढची बाजू. पण इथून हे जे दृश्य दिसते आपल्याला हे एकच नंबर दृश्य आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, हे जे आता सध्या मी इकडं जो सीन बघतोय हा सीन आणि गणपतीपुळेचा जो सीन होता हा सेमच आहे, काय वेगळं नाही आहे त्याच्यात. हे बघा मंदिर आणि मंदिरच्या पुढं हे समुद्र.
तर आता मी चाललो इथल्या मेन जे मंदिर आहे ना त्याच्यात. सध्या गर्दी कमी आहे, मी गर्दी कमी होण्याचीच वाट बघत होतो. तर हे दृश्य आहे इथं. इथं एक गोष्ट तर अशी आहे की शांतता आहे आणि नियमांचं जे पालन आहे ते वगैरे सर्वजण करतात. आणि फक्त एवढंच आहे की ऊन जास्त आहे त्याच्यामुळं घाम वगैरे तुम्ही बघू शकता. हे बघा काय दशा झाली आहे माझी. आणि ह्या पांढऱ्या शर्टची तर सोडूनच द्या, ओला केस झालो मी सध्या आतमध्ये. आणि एक असा हे आहे ना की दिसायला मस्त दिसतो नंदी. तर एकच नाही आहे तर प्रत्येक देवळामध्ये एक नंदी आहे. तिकडे आहे म्हणजे प्रत्येक देवळामध्ये नाही असं नाही, म्हणजे आहे दोन तीन जागेवरती आहे. पण हा माझ्या पुढे जो आहे ना तो एकच नंबर आहे. दाखवतो तुम्हाला हा वाला, किती छान आहे तो. तर आलो आता कोकण पिण्यासाठी. गद्दारी चालू आहे इथं कोकण पिण्यासाठी. गद्दारी लोक खूप आहेत आमच्यामध्ये. भाऊस गेंडूस भाऊस, एक ग्लास घेऊन चेस करू आपण सगळेजण. आहे का कोणी माझ्या बरोबर? माझेच बॅग ओले त्याने पण सांगले काका तुम्ही कोणाला सांगितलंय ना त्याच पकडा त्या डिंडो. ना 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 काय ना असे असे करू छापू. त्या पितलो मर पी मरे व्हिडिओ अरे चालू आहे बघ. सारखं घ्या सारखं. और काका अभी एक मोबाइल उनमें से चूज करेगा. काका जिस मोबाइल को सिलेक्ट करेंगे आणि जो कोण पेमेंट करने वाला है आज. जो कोई चीट करेगा ना वही पेमेंट करेगा लास्ट में. काका काका इकडे तुम्ही, एक काम आहे तुमच्याकडे. या लवकर या लवकर. काय चीट करायला माहित नाही. तुम्हाला कुठला मोबाईल पाहिजे ना तो जरा उचला, घेऊन जावा. का म्हणजे तोच बिल घेऊन जावा. पे करणार. काय तुम्हाला कुठला मोबाईल काढायचा काढा तुम्ही. या लवकर या. कुठला पण काढा, कुठला पण काढा, कुठला पण काढा. कुठला मोबाईल काढा ना तो बिल पे करणार. नाही नाही तो तुम्ही हात लावा, बोट ठेवा असं. अरे फस गया बेचारा. फस पाहिजे की मला अगोदरच डाऊट होता याच्यावरती, कारण याचा मोबाईल खूप हायलाइट होतोय. दाखवू का एक वेळेस? हा बघा एवढा ऑरेंज आहे ना, सूर्य उगवला याचा. तर मित्रांनो आता दाखवतो तुम्हाला मी आरे वारेला जसं सीन होतं ना तसं हे कुंकेश्वरचं सीन आहे. आणि हे भरपूर भरपूर म्हणजे भरपूर सुंदर आहे दृश्य. अशा ह्या रस्त्यावरती जे मोड आहेत त्या मोडवरती ते हे दृश्य खरंच एकदम कतई जहरवाणी आहे. हे तुम्ही हा रस्ता जरी खरंच राईडला वगैरे आला ना तर या रस्त्याला तुम्ही खरंच विसरू नका बरं का. हा खरंच तुम्ही आपल्या ह्याच्यामध्ये ठेवा, लिस्ट मध्ये ठेवा. आणि याच्या खालीच ना मंदिर आहे. खरंच असल्या जागेवरती कचरा वगैरे करतात ना लोक, खरंच ती येडी म्हणायची त्यांना. अरे किती मस्त जागा आहे आणि इथं सुद्धा कचरा. म्हणजे काय अक्कल वगैरे काय कुठे गेली, कुठे यांची अक्कल? जागा यांनी घाण ठेवलेली आहे. पण इथला खरंच हा सीन बघा तुम्ही, एकच नंबर आहे. पण याला ठेवले कसे हे, हाय किती घाण केले बघा इथं. काही पण म्हणा, हा सीन जो आहे ना हा एकच नंबर आहे. आणि अशा जागेवरती राईड्सला यायला ना खरंच मन तृप्त झालं. तर नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, किती आवडला. कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा तुमच्या मनात काय होतं हा व्हिडिओ बघताना. So thank you so much for watching this video. See you soon in next vlog. आणि आता तर व्लॉग बनतच राहतील, कारण आता आहे मॉन्सूनचा महिना, पावसाळ्याचे दिवस. तर भेटू आपण पुन्हा एका दुसऱ्या नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत आपलं ध्यान ठेवा. बाय बाय, टाटा.